आज आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग बद्दल जाणून घेऊया। तर या टेस्टिंग मध्ये नक्की नेमकं काय केलं जातं, परंतु याच्यामध्ये एक ड्रॉबॅक जरूर आहे। तर इथं एक गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे एखादा गर्भ दिसताना मॉर्फोलॉजिकली किंवा क्वालिटी वाईज जरी नॉर्मल असेल, याचा अर्थ असा नसतो की त्याचे जेनेटिक मटेरियल सुद्धा नॉर्मल असेल। Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. नमस्कार, मी डॉक्टर जयदीप काळे, सेंटर हेड इंदिरा IVF बारामती। आज आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग बद्दल जाणून घेऊया। खूप साऱ्या कपल्समध्ये प्रिव्हियस मल्टिपल अबॉर्शन्स किंवा प्रिव्हियस मल्टिपल IVF फेल्युअर्सची हिस्ट्री असते। अशा कपल्सला प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंगचा नक्कीच फायदा होऊ शकतो। तर या टेस्टिंगमध्ये नक्की नेमकं काय केलं जातं? प्री इम्प्लांटेशन म्हणजेच गर्भ प्रत्यारोपण करण्यापूर्वी केलेली जेनेटिक टेस्टिंग होय। या टेक्निकमध्ये आपण लेझरच्या साहाय्याने 5व्या दिवशीचा गर्भ, ज्याला ब्लास्टोसिस्ट असे म्हणतात, या गर्भाच्या ट्रोफोएक्टोडर्म या आवरणापासून काही पेशी एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि अशा पेशींचे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग या टेक्निकद्वारे जेनेटिक टेस्टिंग केलं जातं। परंतु याच्यामध्ये एक ड्रॉबॅक जरूर आहे, तो म्हणजे ही प्रोसिजर इन्व्हेजिव्ह असल्यामुळे गर्भाला इजा होऊ शकते। मग त्यासाठी एक वेगळा अल्टरनेटिव्ह अवेलेबल असून त्याला आपण NICS असे म्हणतो, म्हणजेच नॉन इन्व्हेजिव्ह क्रोमोसोमल स्क्रीनिंग। यामध्ये 5व्या दिवशीचा गर्भ ज्या कल्चर मीडियामध्ये फ्रीज करून ठेवला आहे, अशा कल्चर मीडियापासून त्याच्या सेल्स एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि त्यांचे जेनेटिक टेस्टिंग केलं जातं। अराउंड 2 ते 3 आठवड्यानंतर या जेनेटिक टेस्टिंगचा रिपोर्ट येतो आणि त्यानंतर आपण हे सुनिश्चित करतो की जो गर्भ आपण गर्भ प्रत्यारोपणासाठी वापरणार आहोत तो जेनेटिकली नॉर्मल आहे। आता खूप साऱ्या कपल्सचं असं म्हणणं असतं की त्यांच्या पूर्वीच्या IVFच्या प्रयत्नामध्ये जे गर्भ वापरले होते ते गर्भ दिसताना आणि त्यांची मॉर्फोलॉजी आणि क्वालिटी नॉर्मल होती, तरी सुद्धा त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही। तर इथं एक गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे एखादा गर्भ दिसताना मॉर्फोलॉजिकली किंवा क्वालिटी वाईज जरी नॉर्मल असेल, याचा अर्थ असा नसतो की त्याचे जेनेटिक मटेरियल सुद्धा नॉर्मल असेल। त्यामुळे ज्या स्त्रियांचं वय 35 पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे प्रिव्हियस अबॉर्शन्स आणि मल्टिपल IVF फेल्युअर्स आहेत किंवा ज्यांच्या घरी असं पहिलं अपत्य आहे की ज्याला काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, अशा कपलसाठी प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग हे एक वरदान ठरू शकतं। प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंगच्या PGTA आणि NICS या टेक्निक्स अवेलेबल असून ज्या कपल्सला वारंवार गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येत आहे किंवा ज्यांना वारंवार IVF फेल्युअर्सचा प्रॉब्लेम होत आहे, अशा कपल्सने या टेक्निक्सचा जरूर लाभ घ्यावा। धन्यवाद। For more information, visit our website www.indiraivf.com or call 1-800-309-4410.